तर आपण बघतो आता ट्रॅक्टर पुन्हा एकदा आले आणि सिंधुदुर्गामध्ये भाजप 5 शिवसेना 2 जागांवरती आघाडी असल्याची माहिती मोठी माहिती समोर येते। वेंगुर्ल्यामध्ये भाजप एकंदरीत आघाडीवर असल्याचं चित्र आहे। पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि यामधून जसे जसे कल समोर येतात लातूरमधून अशी बातमी आहे की लातूरमध्ये काँग्रेस सध्या आघाडीवरती दिसते। सिंधुदुर्गमध्ये भाजप 5 तर शिवसेना 2 जागांवरती आघाडीवर आहे। इकडे वेंगुर्ल्यामध्ये भाजप आघाडीवरती असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। लातूरमधून महत्त्वाची बातमी अशी की लातूरमध्ये काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे। जसं जसं टपाली मतदान आपण बघतोय कल समोर येताना दिसतायत, वेगाने कल आपल्याला समोर येताना दिसतायत। सिंधुदुर्गात भाजप 5 शिवसेना 2 जागांवरती आघाडीवर आहे अशी माहिती सध्या समोर येते। तर आता खऱ्या अर्थानं हे कल वेगानं आपल्यापर्यंत यायला सुरुवात झालेली आहे। लातूरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे। ही आघाडी जर सुरुवातीची आघाडी काँग्रेसने घेतली असेल तर भाजपच्या दिग्गज नेत्यांसाठी काहीशी कारण अजून मैदान अजून दूर आहे, काहीशी निश्चितपणे एक पोटात गोळा आणणारी बातमी ठरू शकते। पण बघावं लागेल महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारचा करिश्मा हा काँग्रेसने करून दाखवलेला होता। खरं तर त्याच्यात योगदान भाजपचं होतं, पण तरी सुद्धा जिल्हा परिषदमध्ये ते कंटिन्यू राहतं काय पाहावं लागेल। पुन्हा एकदा ट्रॅक्टर आलेला आहे आणि परभणीमध्ये शेळगाव गटामध्ये काँग्रेस आघाडीवरती आहे ही बातमी समोर येते। वेंगुर्ल्यामध्ये भाजप आघाडीवरती दिसतंय, आपण बघतोय ट्रॅक्टरमधून पुन्हा एकदा बातमी अशी येते की परभणीमध्ये शेळगाव गटामध्ये काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे। तर माढ्यामध्ये राष्ट्रवादी आघाडीवरती आहे। जसे जसे कल समोर येत आहेत तसे तशा घडामोडी आपण बघतोय। सध्या माढ्यामधून आपण बघतोय इकडे पुण्यामध्ये वळसे पाटलांचा पुतण्या आघाडीवरती अशी माहिती सध्या समोर येते। वळसे पाटलांचा पुतणा जो आहे तो सध्या आघाडीवरती आहे। परभणीमध्ये शेळगाव गटामध्ये काँग्रेस आघाडीवरती आहे। स्थानिक पातळीवरती काही वेगवेगळ्या विचित्र आघाड्या निश्चितपणे झाल्या असल्या तरी जवळपास सगळ्यांनी आपलं स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न केला। या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र एका चिन्हावरती घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय झालेला होता बहुतांश ठिकाणी, आणि त्यामुळे हा प्रयोग सुद्धा किती यशस्वी होतो। अजित पवार यांच्या जाण्यानंतरची ही निवडणूक आहे, त्यामुळे तेही महत्त्वाचं आहे। पुण्याच्या खेडमध्ये राष्ट्रवादी ही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आणखीन एक महत्त्वाचा अपडेट असा समोर येतोय, आपण पुन्हा एकदा बघतो ट्रॅक्टरमध्ये पंढरपुरात भाजप सध्या आघाडीवरती आहे। महत्त्वाची घडामोड आपण बघतो पंढरपूरमध्ये भाजप सध्या आघाडीवरती, तर पुण्याच्या खेडमध्ये राष्ट्रवादी आघाडीवरती अशी माहिती सध्या समोर येते। कल जसे जसे समोर येत आहेत पोस्टल मतदानातून तसे आपण हे सगळे अपडेट्स बघतोय। इकडे रत्नागिरीमध्ये सुद्धा महत्त्वाचे अपडेट समोर येते आणि रत्नागिरी शिवसेना ही आघाडीवर आहे। तिथं 2 शिवसेनेमधली लढाई आहे, त्याचबरोबर भाजपसोबत सुद्धा लढाई आहे, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आहे आणि पंढरपूरमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं आपल्याला सध्या समोर येत आहे। अमित, तर पुन्हा एकदा आपण बघतोय जसे जसे घडामोडी घडत आहेत वेगवान अपडेट्स आपल्याला बघायला मिळतात। इकडे परभणीमध्ये जरीमध्ये भाजप सध्या आघाडीवरती आहे। आपण बघतोय जरीमधून महत्त्वाची घडामोड, परभणीच्या जरीमध्ये आपण घडामोड बघतोय। परभणीच्या शेळगाव गटामध्ये राष्ट्रवादी सध्या आघाडीवरती आहे। परभणीमधून मोठे अपडेट्स आपल्याला बघायला मिळत आहेत। परभणीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा सध्या आघाडीवरती असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर हे ट्रॅक्टर ट्रिप घेऊन येत आहेत एक एक मतांची, कुणाच्या आघाडीची कुणाच्या पिछाडीची। परभणीच्या जरीमध्ये भाजप हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। परभणीच्या शेळगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवरती आहे। पुढचे काही मिनिटं आता तुम्हाला वाटत असेल आमच्या गणाचं कधी सांगणार, तर निश्चितपणे आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवू। आकडे जसजसे येतील तसे तुमच्या सुद्धा गटाचे आकडे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। अमित, विलास, आणि अपडेट आता अतिशय वेगवान येतात तसे ट्रॅक्टर सुद्धा आपले वेगवान येणार आहेत। आणि आपण बघतो त्या ट्रॅक्टरमध्ये दौंडमध्ये राष्ट्रवादी सध्या आघाडीवरती असल्याची अपडेट आलेली आहे। दौंडमधून महत्त्वाची अपडेट, राष्ट्रवादी सध्या आघाडीवरती आहे। राष्ट्रवादी राजकीय समीकरण जर तिकडचं बघितलं दौंडमध्ये सध्या राष्ट्रवादी ही आघाडीवरती आहे, त्यामुळे इथून पुढे सुद्धा काय काय घडामोडी घडतात हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार। आणि ट्रॅक्टरच्या फेऱ्या विलास तुम्ही म्हटल्याप्रमाणे अशाच वाढत राहणार आहेत। जसे अपडेट येतील तसे हे ट्रॅक्टर आपल्याला वेगवान या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। दरम्यान ही जी अपडेट आपण बघतो ती दौंडमधून बघतोय, दौंडमध्ये सध्या राष्ट्रवादी आघाडीवरती आहे। आणि या ट्रॅक्टरवरती आज गुलाल सुद्धा उधळला जाणार आहे, मिरवणुका सुद्धा निघणार आहेत विजय उमेदवारांच्या, आणि ज्यांनी कार्यकर्ते घेऊन आले होते ज्यांचा पराभव झाला हिरमुसलेले या ट्रॅक्टरनं कदाचित परत सुद्धा जातील। तर दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवरती आहे। प्रयोग झाला 2 राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याच्या संदर्भातला, अजित पवार यांचा बालेकिल्ला अशा प्रकारची ओळख या पुणे जिल्ह्यात।
विलास, पुन्हा एकदा ट्रॅक्टर येतो आणि बघूया ट्रॅक्टरमधून नवी अपडेट अशी येते. आपण बघतोय सध्या सांगोल्यामध्ये शिवसेनेचे दादासाहेब लवटे हे सध्या आघाडीवरती आहेत. सांगोल्यातून महत्त्वाची अपडेट, शिवसेनेचे दादासाहेब जे आहेत ते सध्या आघाडीवरती आहेत आणि परभणी शेळगाव गटामध्ये राष्ट्रवादी सध्या आघाडीवरती आपल्याला बघायला मिळते. परभणीमध्ये एकंदरीतच राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा हे आघाडीवरती असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. ट्रॅक्टरमधून नवी अपडेट आपण बघतोय. सांगोल्यामध्ये शिवसेनेचे दादासाहेब लवटे हे सध्या आघाडीवरती दिसत आहेत. तर परभणीमध्ये शिवसेना उबाठा 3 जागांवरती आघाडीवरती आहे. जे पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी 5 जागांवर आघाडीवरती दिसते. पेण झडपीमध्ये भाजप सध्या आघाडीवरती आहे. इथं राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप एकत्र आणि शिवसेना विरुद्ध अशा प्रकारची लढाई आहे. परभणीमध्ये शिवसेना उबाठा 3 जागांवरती आघाडीवरती आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा इथं उबाठाला यश मिळालं होतं. विलास, अजून सुद्धा या घडामोडी अजून वेगवान होणार, कारण आत्ताशी टपाल जे आहे ते फक्त सुरू झालेलं आहे, पोस्टल मतदान. मात्र यानंतर सुद्धा अजून काही वेगवान घडामोडी आपल्याला बघायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा ट्रॅक्टर येईल आणि नवी अपडेट आपल्याला देतोय. आपण बघूया नवी अपडेट अशी येते की कराडच्या मतमोजणी केंद्रावरती सध्या बाचाबाची झालेली आहे. चुरस मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अनेकदा वाद होत असतात. मतमोजणी केंद्रावरती उमेदवाराला प्रवेश नाकारला, यामुळे वाद झाल्याची माहिती सध्या समोर येते. विलास, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला च्या उमेदवाराला तिथे प्रवेश नाकारला आणि त्यामुळे हा काहीसा वाद तिथं निर्माण झाला आणि कराडच्या मतमोजणी केंद्रावरती बाचाबाची झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. पण मतमोजणी केंद्रावर उमेदवाराला प्रवेश नाकारल्यामुळे ही बाचाबाची झाल्याची माहिती समोर येते. अनेक ठिकाणी खरं तर कार्यकर्ते उत्साही असतात, त्यांना आतमध्ये जायचं असतं, घोषणाबाजी असते. पोलिसांना सुद्धा सगळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. काही जणांना प्रसाद सुद्धा खावा लागतो.